नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, या अगोदर आपण नवी मुंबईच्या ग्राउंड वरती व्हिडिओ टाकला होता. त्यावरती खूप मुलांच्या कमेंट आल्या की सर, ठाणे सिटीचं जिथे ग्राउंड होणार आहे ते ग्राउंडचा एक व्हिडिओ टाका. तर मित्रांनो, आपण आज डायरेक्ट ठाणे सिटीचं जिथे ग्राउंड होणार आहे त्या ग्राउंड वरती आलेलो आहोत आणि ते एंट्री गेट आहे. तिथे आपण ठाणे सिटीचं ग्राउंड जिथे होणार आहे 1600 मीटर गोळा आणि 100 मीटर ते पूर्ण पाहणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. 100% तुम्हाला फायदा होईल आणि जेणेकरून जेव्हा आपलं ग्राउंड असेल त्यावेळेस एक अंदाज येऊन जाईल आणि आपल्याला बेस्ट देता येईल. हाच एक प्रयत्न आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे इथून एंट्री आहे आणि ग्राउंडची तयारी एकदम जोमात चालू आहे. लवकरच आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे. 20 जानेवारी पासून 100% चालू होण्याची शक्यता आहे. तरी तुम्ही पण तयार असा. 1600 मीटर, मुलींचा 800 मीटर व गोळा फेक आणि 100 मीटर या चारही इव्हेंट जिथे होणार आहेत ते तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असेल. मित्रांनो, पाहू शकता या अगोदर आपलं ठाणे सिटीचं रोडवरती व्हायचं 1600 मीटर आणि महिलांसाठी जे 800 मीटर आहे, पण ह्यावेळेस ग्राउंड वरती होणार आहे आणि तेच आता आपण पाहणार आहोत. ग्राउंड एकदम पाहू शकता तुम्ही, एकदम क्वालिटीचं 400चं ट्रॅक बनवण्याचं काम चालू आहे. तिकडे लोलर पण फिरत आहे. मित्रांनो, इकडे दाखवा, ते पहा, तिकडे लोलर पण फिरत आहे आणि एकदम प्रगती पथावरती काम आहे. फक्त आता आपली तयारी बेस्ट झाली पाहिजे आणि जे आपल्या मनात म्हणजे संभ्रम होता की ग्राउंड कुठे होणार आहे, कसं असेल, काय असेल, तर मित्रांनो एकदम बेस्ट आहे. 400चा ट्रॅक तुम्ही पाहू शकता, एकदम म्हणजे सपाटीला आहे आणि अंडाकृती आहे. हा एक फायदा आहे अंडाकृती असण्याचा की जे आपलं स्ट्रेट आहे आपण स्ट्रेट जाऊ शकतो आणि जे कॉर्नर आहे कॉर्नर नॉर्मल राहतोय. आणि जर गोल असेल तर कॉर्नरला आपल्याला एका साईडने लोड येतो. पूर्ण कॉर्नरला आपल्याला पळायचं असेल, गोल असेल तर हा एक तो बेस्ट फायदा आहे. आणि जर तुम्ही गावाकडे रोडवर प्रॅक्टिस करत असाल तर मित्रांनो, ज्यांनी पण ठाणे सिटीला फॉर्म भरलाय आणि ज्या महिला असतील त्यांनी पण 800ची आणि 1600 मीटरची तयारी हे 400च्या ट्रॅक वरती करायची आहे. जेणेकरून आपल्याला इथं फायदा होईल. जर आपण गावाकडे रोडवरती प्रॅक्टिस केली आणि इथे आलो आणि आपल्याला रोडवर धावायची सवय असली आणि आपल्याला ट्रॅकवर पळायचं म्हटल्यानंतर मित्रांनो ते जरा जड जाते. जर आपण गावाकडेच ग्राउंडवर प्रॅक्टिस केली नाही तर ग्राउंडवर असेल तर एकदम बेस्ट आहे. मला नाही वाटत गावाकडे असे ग्राउंड आहेत कुठे, नाही आहेत मित्रांनो. एकदम बेस्ट आहे आणि ते काम पण एकदम बेस्ट करून घेऊ राहिले. रोलर ते एकदम सगळे व्यवस्थित पाणी बिनी मारून एकदम टफ केलेलं आहे. एकदम धूळ पण निघत नाही. तुम्ही पाहू शकता, एकदम निबर केलंय आणि तुम्ही अनवाणी पायाने पण पळू शकता ज्याच्याकडे शक्य असेल त्यांनी. आणि ज्याला सवय नाही त्यांनी वेटलेस जे शूज भेटतात ते शूज वापरा, कारण की तुम्ही गावाकडे कशी प्रॅक्टिस करता त्यावर डिपेंड करतं.